तुम्ही रात्रंदिवस नशिबाला दोष देत घाम गाळता, पण महिन्याच्या शेवटी तुमच्या हातात काहीच उरत नाही. दुसरीकडे काही लोक असतात जे ज्या गोष्टीला हात लावतील त्याचं सोनं होतं. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की अमेरिकेचे इलॉन मस्क आणि भारताचे मुकेश अंबानी यांच्यात असा कोणता एक समान धागा आहे ज्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आहेत? इलॉन मस्क तर पूर्णपणे विज्ञानावर विश्वास ठेवणारे आहेत, तर इकडे मुकेश अंबानी अत्यंत देवभोळे आणि पारंपरिक व्यक्ती आहेत. तरीही दोघांकडे एक कॉमन सिक्रेट आहे ज्याबद्दल सामान्य माणसाला कुणीच शिकवत नाही. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या आर्थिक आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट असू शकतो. आज मी तुम्हाला अबंडन्स माइंडसेट म्हणजेच समृद्धीची मानसिकता याबद्दलचं असं एक रहस्य सांगणार आहे जे तुमच्या मेंदूला असं रिप्रोग्राम करेल की तुम्ही पैशांसाठी आणि यशासाठी एक जिवंत चुंबक म्हणजेच मनी मॅग्नेट बनाल. स्कारसिटी वर्सेस अबंडन्स माइंडसेट हे काम कसं करतं? आता तुम्ही म्हणाल, फक्त विचार बदलल्याने कुणी अंबानी किंवा मस्क कसं होऊ शकतं? यामागे एक अत्यंत प्रगत मानसशास्त्र आणि विज्ञान आहे. एका प्रसिद्ध वाक्यात म्हटलंय, तुम्ही गरीब जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण जर तुम्ही गरीबच मरणार असाल तर ती मात्र तुमचीच निवड, तुमचाच चॉईस आहे. आपल्या समाजाची सर्वात मोठी अडचण म्हणजे स्कारसिटी माइंडसेट, अभावाची मानसिकता. म्हणजे लहानपणापासून सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन यामध्ये काही चुकीचे प्रोग्रामिंग करून आपल्याला आपल्या मनात मनी ब्लॉक्स ज्याला म्हणतात ते फिट करण्यात आलेले आहेत. म्हणजे पैसा सर्व पापांचं मूळ आहे. श्रीमंत लोक पैशांचा माज दाखवतात. आपण सामान्य लोक एवढी स्वप्न बघू नयेत. आता यामुळे होतं काय, तर तुमचं मन पैशांना आपलं शत्रू मानायला लागतं आणि नकळतपणे पैशांच्या संधींना तुम्ही लाथ मारता. दुसरीकडे तो असतो अबंडन्स माइंडसेट, म्हणजे अंबानी आणि मस्क यांसारख्या लोकांचा एक ठाम विश्वास. हा विश्वास असतो की या जगात पैसा, संधी आणि यश हे अमर्याद आहे, लिमिटलेस आहे. कोण्या एका माणसाच्या श्रीमंत होण्याने दुसऱ्याचा वाटा कमी होत नाही. हा आहे त्यांचा अबंडन्स माइंडसेट. तर स्पिरिच्युअल अँड सायंटिफिक ट्विस्ट इथे एक मोठा ट्विस्ट आहे. तुम्ही अंबानी कुटुंबाला पाहिलंच असेल. अब्जावधींची संपत्ती असूनही ते दिवसाची सुरुवात मंदिरातून, पूजेतून आणि आध्यात्मिक साधनेतून करतात. दुसरीकडे इलॉन मस्क कोणतीही नवीन गोष्ट करण्याआधी ती गोष्ट शक्यच आहे या ठाम विश्वाने म्हणजेच एक्स्ट्रीम कन्व्हिक्शनने सुरुवात करतात. हे दोन्ही मार्ग वेगवेगळे जरी वाटत असली तरी दोघेही एकाच फ्रिक्वेन्सीवर काम करतात. ही फ्रिक्वेन्सी म्हणजे कृतज्ञता आणि अमर्याद विश्वासाची फ्रिक्वेन्सी. यालाच फ्रिक्वेन्सी ऑफ अबंडन्स असं म्हणतात. मेंदू विज्ञानामध्ये याला रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम RAS असं म्हणतात. तुमच्या मेंदूत एक फिल्टर असतो. जेव्हा तुम्ही सतत म्हणता माझ्याकडे पैसे नाही, महागाई वाढलेली आहे, तेव्हा तुमचा RAS तुम्हाला फक्त नुकसान आणि गरिबीच दाखवतो. पण जेव्हा तुम्ही अबंडन्स माइंडसेट मध्ये येता तेव्हा तुमचा हा RAS तुमच्या आजूबाजूला लपलेल्या पैशांच्या संधी शोधायला सुरुवात करत असतो. यामुळे तुम्हाला अचानक नवनवीन बिझनेसचे आयडियाज किंवा नवनवीन फायदा करून देणाऱ्या गोष्टी सुचू लागतात. द कोड रिव्हियल 369 तंत्र आणि ते एक शक्तिशाली वाक्य. आता तुमच्या मनातून आपल्याला हे सबकॉन्शियस मनी ब्लॉक्स काढून टाकायचे आहेत. ते कसे काढायचे? तर यासाठी आज आपण एका महान शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांचं एक अत्यंत गुप्त असं 369 मॅनिफेस्टेशन मेथड आणि
स्क्रिप्टिंग म्हणजेच ते लिहिण्याची पद्धत वापरणार आहोत. एक डायरी आणि पेन घ्या. हे तेच वाक्य आहे जे तुम्हाला तुमचं नशीब बदलण्यासाठी लिहायचं आहे आणि तुम्हाला ते बोलायचं देखील आहे. तर हे वाक्य आहे, मी ब्रह्मांडाच्या अमर्याद संपत्तीशी जोडला गेलो आहे आणि माझ्या आयुष्यात पैसा, यश आणि सुख सर्व दिशांनी वेगाने प्रवाहित होत आहे. हे वाक्य तुमच्या आतून अभावाची भावना काढून टाकून तुम्हाला समृद्धीच्या लहरींवर म्हणजे व्हायब्रेशन ऑफ वेल्थ वर आणून ठेवेल. मॉर्निंग रुटीन अँड 369 मेथड कधी आणि कसं करायचं. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हे कधी आणि कसं करायचं. हे वाक्य तुम्हाला नुसतं वाचायचं नाहीये, तर 369 च्या सूत्रात तुम्हाला हे लिहायचं आहे. यालाच स्क्रिप्टिंग असं म्हणतात. नंबर 1, सकाळी 3 वेळा. झोपेतून उठल्या उठल्या तुमचा मेंदू थीटा स्टेट मध्ये असतो तेव्हा डायरीत हे वाक्य पूर्ण भावनांसोबत फिलिंग्स सहित 3 वेळा लिहा. नंबर 2, दुपारी 6 वेळा. कामाच्या वेळेत जेव्हा तुम्हाला थोडा वेळ मिळेल तेव्हा हे वाक्य 6 वेळा लिहायचं आहे. यामुळे तुमचा फोकस पुन्हा समृद्धीवर येईल. नंबर 3, रात्री 9 वेळा. झोपण्यापूर्वी तुमचा मेंदू पुन्हा सबकॉन्शियस स्तरावर जातो तेव्हा हे वाक्य 9 वेळा लिहा आणि डोळे मिटून व्हिज्युअलाइज करा. कल्पना करा की तुम्ही तुमचं स्वप्नातलं आयुष्य जगत आहात. डबल पॉवर फॉर्म्युला, ग्रॅटिट्यूड अँड डेली हॅबिट्स. जर तुम्हाला याचा रिझल्ट 10 पटीने जलद फास्टली हवा असेल तर श्रीमंत लोकांची सर्वात मोठी सवय ही अंगीकारा. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. जे माझ्याकडे नाही त्यासाठी रडण्यापेक्षा जे माझ्याकडे आहे त्यासाठी मी देवाचा आभारी आहे, हा नियम पाळा. रोज सकाळी उठल्यावर तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी, घरासाठी आणि नोकरी व्यवसायासाठी या ब्रह्मांडाचे आभार माना. तुम्ही जेवढे आभारी राहाल, जेवढं ग्रॅटिट्यूड तुमच्यामध्ये राहील तितक्या वेगाने ब्रह्मांड तुम्हाला आणखी गोष्टी देत राहील ज्यासाठी तुम्ही आणखी आभारी राहू शकाल. अबंडन्स अट्रॅक्ट्स अबंडन्स म्हणजे समृद्धीची भावनाच खऱ्या खुऱ्या समृद्धीला अट्रॅक्ट करते. रिअल टेस्टिमोनियल्स अँड रिसर्च, सोशल प्रूफ. हे खरंच काम करतं का? तर हो, 100% करतं. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर कॅरोल ड्वेक यांच्या ग्रोथ माइंडसेटच्या रिसर्चनुसार ज्या लोकांनी स्वतःची गरिबीची मानसिकता बदलली त्यांच्या उत्पन्नात अवघ्या वर्षभरात तिप्पटीने वाढ दिसलेली आहे. माझ्याच एका ओळखीच्या विद्यार्थ्याने, ज्याला नोकरी मिळत नव्हती आणि तो सतत फ्रस्ट्रेशन मध्ये असायचा, त्याने फक्त 30 दिवसात ही 369 मेथड आणि कृतज्ञतेची सवय लावली. मग त्याची चिडचिड करण्याची सवय थांबली. मग यातूनच त्याला एका फ्रीलान्सिंगची आयडिया सुचली आणि आज तो परदेशी क्लायंट सोबत डॉलरमध्ये कमावतोय. जेव्हा तुमची आतली दुनिया बदलते तेव्हा बाहेरची दुनिया देखील आपोआपच बदलते. 21 डेज चॅलेंज. आता सगळ्यात महत्वाची वेळ. फक्त व्हिडिओ बघून किंवा मोटिवेट होऊन कोणीही अंबानी बनत नाही, त्यासाठी काहीतरी ऍक्शन घ्यावी लागते. मी आज तुम्हाला 21 दिवसाचं अबंडन्स माइंडसेट चॅलेंज देत आहे. यामध्ये सलग 21 दिवस कोणतीही तक्रार, कंप्लेनिंग करायची नाही आणि रोज 369 च्या पद्धतीने ते वाक्य लिहायचंय. जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी तयार असाल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जा आणि ठामपणे लिहा, मी तयार आहे. हे वाक्य लिहिताना स्वतः सोबत एक ठाम निश्चय करा की मी अमर्याद संपत्तीला स्वीकारण्यासाठी तयार आहे. 21 दिवसानंतर याच व्हिडिओवर तुम्ही परत या आणि तुमचे चमत्कारिक रिझल्ट्स इथे सांगा.
जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि बिलियनियर माइंडसेट बद्दल असेच शक्तिशाली व्हिडिओ मराठीत हवे असतील तर स्टोईक विचारला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या 3 मित्रांना शेअर करा ज्यांना तुम्ही आयुष्यात सर्वात मोठं काहीतरी करताना पाहू इच्छिता. धन्यवाद मित्र हो. स्वतःवर विश्वास ठेवा आणि समृद्धीकडे वाटचाल करा.